नमस्कार मित्रांनो, मी गणेश. आज आपण एक आगळा विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आपण एक म्हण आपल्या आयुष्यामध्ये जरूर ऐकली असेल, याचकाने मागत राहावे, दात्याने देत राहावे. मित्रांनो, परंतु आपल्या महाराष्ट्रात एक या म्हणीच्या एकदम विरुद्ध गोष्ट घडलेली आहे. या ठिकाणी याचकाने काही न मागता दात्यांनी याचकाची जोळी जवळपास 4 कोटी रुपयांनी भरभरून टाकलेली आहे. हो मित्रांनो, मी सांगतोय ते खरं आहे. आणि मी ज्याबद्दल बोलतोय तो याचक दुसरा तिसरा कोणी नसून मी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा या याचकाच्या बाबतीत बोलतोय. मित्रांनो, गेल्या आठवड्यात कुणाल कामराने एक उपद्व्याप केला आणि नसतं नाही पण टिंब गाढव त्याने आपल्या अंगावर ओढावून घेतलं. त्याने काही कारण नसताना एक त्याचा राजकीय अजेंडा त्याच्या कॉमेडीच्या माध्यमातून रेटीत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्यावरती त्याने एक विडंबनपर कविता रचली आणि ती त्या शोमधून त्याच्या समोर बसलेल्या श्रोत्यांच्या समोर ऐकवली. आणि ती कविता जशी व्हायरल झाली त्यानंतर शिवसैनिकांनी कुणाल कामराचा शो झालेल्या त्या स्टुडिओची जबरदस्त तोडफोड केली. मित्रांनो, शिवसैनिकांची ती भावना अगदी योग्य होती, त्यात कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु कुणाल कामरा हे सगळं प्रकरण घडल्यानंतर तामिळनाडूत जाऊन बसला आणि त्याने न्यायालयाकडे विनंती केली की मला मुंबईत जायला भीती वाटते. आणि याच दरम्यान त्या कुणाल कामराने ज्या पक्षाचा राजकीय अजेंडा त्या कवितेतून राबवला होता, त्या पक्षांनी आणि त्या पक्षाच्या हितचिंतकांनी कुणाल कामराला न मागताही त्याच्या खात्यावरती जवळपास 4 करोड रुपयापेक्षा जास्त देणगी जमा केलेली आहे. आता मित्रांनो, वळूयात आपण झुकेगा नाही साला या चंद्रभागा आजी शिंदेकडं. मित्रांनो, 2-2.5-3 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा पठणाचं एक चंग बांधला होता. आणि ते करण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी मुंबईला निघाल्या त्यावेळेस अनेक शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर गराडा करून नवनीत राणा यांना मातोश्रीच्या बाहेर येण्यास मज्जाव केला होता. त्यावेळेस तिथं आपल्या नव्वदीत असलेल्या एक आजी चंद्रभागा शिंदे ह्याही त्या ठिकाणी येऊन त्यांनी नवनीत राणांच्या विरोधात अनेक घोषणा मातोश्रीच्या प्रांगणात दिलेल्या होत्या. आणि त्याच वेळेस त्या आजींचा झुकेगा नाही साला हा डायलॉग फार फेमस झाला होता. आणि या आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांच्या घरी जाऊनही त्यांना एक भेट दिली होती. त्या भेटीदरम्यान आजींनी राहायला घर आणि नातवाला नोकरी या 2 गोष्टी उद्धव ठाकरेंकडे मागितल्या होत्या. आता त्या आजीने मागितलेल्या ज्या 2 गोष्टी आहेत, एक राहायला मुंबईत घर आणि तिच्या नातवाला नोकरी, ह्या आजीच्या दोन्ही इच्छा त्यांनी ज्या दात्याकडे या गोष्टी मागितल्या होत्या त्या दात्याने पूर्ण केल्यात की नाही हा मोठा संशोधनाचा विषय आहे. परंतु मित्रांनो, मला सांगायचं एवढंच की तुम्ही जे बी काय करताय किंवा जे बी काय बोलताय ते फक्त एखाद्या पक्षाच्या अजेंड्याच्या सोयीचं असलं तर तुम्हाला कशाची कमी राहत नाही. मित्रांनो, हे या कुणाल कामराच्या उदाहरणातून स्पष्ट झालेलं आहे. नमस्कार, बघत राहा आपला चॅनल कटाक्ष.